कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी करू का? दिव्या यार सॉरी, म्हणजे मगाशी जरा माझा पारा गरमच होता आणि तुला माहिती आहे ना पप्पांच्या बाबतीत मी कशी आहे। खुर्ची पप्पांची होती, त्या खुर्चीवर मी बसत पण नाही। मी पण सॉरी, मी आधी विचारायला हवं होतं। मग आता राग गेला असेल तर मी करू का इस्त्री? हो, हे एवढे काही शर्ट्स आहेत चंदनचे, मी प्रयत्न करत होते पण महागडे आहेत। मला सवय नाहीये ना ह्या सगळ्याची, उगाच गोंधळ नको व्हायला। ठीक आहे, मी करते। जाने कहां। दिव्या, ए दिव्या, एक ग्लास पाणी दे ना प्लीज। उठून घे स्वतः। यार तू इतकं रूडली का वागतेस ना माझ्याशी? हा मग कसं वागणं अपेक्षित आहे तुला? त्या शिवाकडे बघ, तिचं आणि आशूचं लग्न ऍक्सिडेंटली झालंय, चुकून झालंय, पण तरी दोघांमध्ये किती प्रेम दिसून येतं। आणि तू एक शब्द नीट बोलत नाहीस माझ्याशी। बास, तूच राहिला होतास तिची बाजू घ्यायला। हे बघ दिव्या, मला असं नाही म्हणायचं, मला इतकंच म्हणायचंय की त्या दोघांमध्ये जसं प्रेम दिसून येतं तसंच आपल्यातही दिसून यावं। आणि असंही गावात तू ही सगळी कामं केली होतीस ना, मग इथे आल्यावर तू मला माझ्या मनासारखं वागू दे एवढंच म्हणणं आहे माझं। आणि कधीतरी माझी बाजू घेत जा। आज पण तू काहीच बोलला नाहीस माझ्या बाजूने। ठीक आहे, आय एम सॉरी। ठीक आहे बाबा, सॉरी। तू म्हणशील तसं मी करेन, ओके? आणि मग माझं पण तुझ्यासाठी प्रेम दिसेल तुला। ओके। सगळ्यांना वाटतं शिवा खूप रिझनेबल आहे, आता नाही वाटणार। फार प्रेम आहे ना आशू आणि शिवामध्ये, पण खूप दिवस राहणार नाही। हेलो, हाँ हेलो हेलो हेलो, हाँ एक मिनट, आप नहीं आवाज। हेलो हेलो, सॉरी चंदन, पण शिवाला धडा शिकवण्यासाठी तुझी थोडी मदत लागेल। शिवा, शिवा,
काय झालं? अगं हे बघ ना. अगं हे काय हे एवढं कसं काय झालं? हे काय झालं? तू हे मला विचारतेस? जळला की तू जाळलायस? अगं मी काही नाही केलं. मी का करीन असं? मी मुद्दाम नाही केलं. शिवा, तू ना काही एक्सप्लेनेशन देऊ नकोस. आत्ता पण सगळ्यांना तुझं कौतुकच करायचं असेल. हे आहेत कुठे सगळे? आई, बाई, आजी, चंदन, अरे या 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 सगळ्यांनी या. काय वरडायला काय झालंय? घसा पाडून वरडती कशाला? ग काय झालं? काय विचारतेस? दिसत नाहीये तुला काय झालंय? नाही दिसतंय मला. ते काय ते एवढं मोठं होल पडलंय ते काय झालं काय ते सांग की. तुझ्या या लाडक्या शिवाने ना चंदनचं शर्ट जाळलंय. आता पण तुम्हाला कौतुकच करायचं असेल ना की वाह काय शेप मध्ये जाळलंय शिवा. आणि तू तर असं म्हणशील की हे जळलंय पण हे करण्याच्या मागे काहीतरी कारण असेल है ना आई? बोला बोला काहीतरी बोला आता. दिव्या जरा हळू. का आता शिवाची चूक मी ओरडून सांगायची पण नाही? ऐक ना अगं, मी खरंच काही केलं नाही. मी खरंच 2 मिनिटासाठी फोनवर बोलायला गेले होते. मग तुझं काय म्हणणं आहे? हे आपोआप झालं की तुला असं वाटतं की हे ऑलरेडी असंच होतं? म्हणजे माझा नवरा असेच शर्ट्स घालतो असं म्हणणं आहे तुझं? अगं असं ती काही म्हणालेली नाहीये. तू कशाला उगाच स्वतःवर ओढवून घेतेस सगळं? नाही मी काही ओढून घेत नाही आई. कसं आहे ना, तुझी ही शिवा आहे ना लाडकी, हिला माझं काही चांगलं झालेलं बघवत नाही. त्या दिवशी काका आला, त्याने माझं कौतुक केलं तर त्याला घालवलं हिने. गॅरेज मध्ये काही करायचं म्हटलं तर तिथे पण अपमान केला हिने माझा. आणि आज हे शर्ट्स दिले इस्त्री करायला तर महागडं शर्ट जाळलं हिने. ऐक ना अगं, माझा नाहीये कोणावरही राग. आणि पडली असेल इस्त्री तरी पण पडली तरी इतक्या पटकन एवढं जळत नाही अगं. शिवा बोलती ती एकदम बरोबर आहे. आणि असं कसं होईल का? बरोबरच आहे. शिवा एकदम बरोबर आहे. शिवा नेहमीच बरोबर असते. हा आता शिवा असं पण म्हणेल की हे मी केलंय मुद्दाम. नाही मला ना सवय झाली आहे सगळ्याची, तरी काही फरक पडत नाही. बट एनिवे शिवा इतकी जेलिसी चांगली नाही. हा हे दिव्या बास झालं. काय ना शिवा जेलस नाही होत, तिच्या स्वभावातच नाही येत. आणि राहिला प्रश्न खोटं सांगण्याचा, तर शिवा खोटंही सांगत नाही. त्यामुळे ती जे म्हणतीये तसंच झालं असणार आहे. ओ त्यामुळे उगाच काहीतरी या विषयाला घेऊन बोलू नकोस. आणि गॅरेजमध्ये जे झालं ते कोणामुळे झालं हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर चूक कोणाची होती हेही माहिती आहे सगळ्यांना. ऑब्विसली ना. आता तू तिचीच बाजू घेणार? हो घेईन मी. तुला काही प्रॉब्लेम आहे? प्रश्न राहिला त्या जळलेल्या शर्टचा. मी चंदनला नवीन घेऊन देईन. ओके, सो आता इथे हा विषय संपला. गेला. इट्स ओके, काही झालं नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.